52 कोटी रुपयांची बिलं बोगस उपसूचनांच्या आधारे ठेकेदारांना वितरित केल्याच्या आरोपावरून चौकशीच्या फेऱ्यात सापडलेले महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी तातडीने घेतला. 9 एप्रिल रोजी चौकशी समिती गठीत करून लगेचच अवघ्या 24 तासात लगेच म्हणजे 10 एप्रिलला जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याने हे प्रकरण आता चौकशी समिती निष्पक्षपणे हाताळू शकेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. चौकशी प्रक्रियेत कोणताही प्रभाव पडू नये व कार्यालयीन कामकाज सुरळीत राहावे यासाठी पुढील आदेश येईपर्यंत त्यांना विश्रांती घ्यायला लावत त्यांच्या पदाचा पदभार मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले यांच्याकडे देण्यात आलाय. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.